श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 31 मार्च मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. धनु राशीच्या व्यक्तींना मार्च महिना कोणते नवीन संकेत घेऊन येतो आहे? या महिन्यात तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल की अनपेक्षित खर्च डोकेदुखी ठरतील? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समन्वय वाढेल का? प्रेम संबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल की गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल का? आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल का? ग्रहांची हालचाल तुमच्या निर्णयावर कसा प्रभाव टाकेल? तुमचा आत्मविश्वास आणि संयम या महिन्यात कसोटीवर लागेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्च महिना तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया धनु राशीचे मासिक राशी भविष्य. मध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा महिना तुमच्यासाठी काही बाबतीत उत्साहवर्धक तर काही बाबतीत सावधगिरीचा संदेश देणारा असेल. काही ठिकाणी भाग्याची साथ मिळेल तर काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाची परीक्षा होईल. ग्रहस्थितीमुळे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल, पण भावनिक निर्णय टाळणे आवश्यक राहील. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास हा महिना समाधानकारक ठरेल. आरोग्य. धनु राशीच्या व्यक्तींचे मार्च महिन्यात आरोग्य मध्यम स्वरूपाचे राहील. सुरुवातीच्या काळात थोडा थकवा, डोकेदुखी किंवा पचनासंबंधी किरकोळ त्रास जाणवू शकतो. हवामान बदलामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरम पाणी आणि हलका आहार घ्या. नियमित व्यायाम आणि सकाळी चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायामाचा आधार घ्या. कामाच्या ताणामुळे झोपेची कमतरता भासू शकते, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. गोड आणि तिखट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य सुधारेल आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल. कौटुंबिक जीवन. मार्च महिन्यात धनु राशीच्या व्यक्तींना कुटुंबात काही छोट्या मतभेदांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः भावंडांशी संवाद करताना संयम आवश्यक राहील. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या सल्ल्याचा आदर करा, त्यातून योग्य मार्गदर्शन मिळेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वातावरणात सौम्यता येईल. कुटुंबासोबत एखादी छोटी सहल किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि आपुलकी वाढेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. कुटुंबात एकोप्याने वागल्यास मानसिक समाधान मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रयत्नशील राहण्याचा आहे. अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी नियमित वेळापत्रक तयार करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी पुनरावृत्तीवर भर द्या. काही विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट किंवा सादरीकरणात यश मिळेल. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका, अन्यथा लक्ष विचलित होईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करावी. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी ऑनलाईन कोर्स फायदेशीर ठरतील. व्यवसाय व करिअर. धनु राशीच्या व्यावसायिकांसाठी मार्च महिना प्रगतिकारक ठरेल, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करा. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. महिन्याच्या मध्यावर एखादा मोठा करार मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, परंतु जबाबदाऱ्या वाढतील. कार्यालयात सहकाऱ्यांशी नम्रतेने वागा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या शेवटी संधी मिळू शकते. काहींना प्रवासाचे योग येतील, जे करिअरसाठी फायदेशीर ठरतील. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. आर्थिक स्थिती. मार्च महिन्यात धनु राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल टाका. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, विशेषतः घरगुती किंवा वैद्यकीय कारणांमुळे. बजेटचे योग्य नियोजन करा आणि अनावश्यक खर्च टाळा.
बचतीकडे लक्ष द्या. कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवा. गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. प्रेमात असणाऱ्यांना काही आनंददायी क्षण अनुभवता येतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. एकत्र वेळ घालवणे नातेसंबंध दृढ करेल. काही जोडप्यांमध्ये छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण शांततेने ते मिटतील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. प्रेमात संयम आणि विश्वास ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. एकूणच धनु राशीला मार्च महिना प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा ठरेल. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल तर काही ठिकाणी भाग्याची साथ लाभेल. कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.